आज मी एक नवीनच रेसिपी ट्राय करून बघितली आणि म्हटलं जमती का बघावं आणि सगळ्यांना जर आवडली तर नेक्स्ट टाईम नक्की पुन्हा एकदा करावी। तर चला संध्याकाळची ही कामं उरकून घेते आणि त्यानंतर त्या रेसिपी बनवायला सुरुवात करते। रेसिपी काय आहे हे पुढे तुम्हाला कळणारच आहे। आदल्या दिवशीच मी पाण्यामध्ये इडलीला आपण जसं पीठ भिजवतो ना त्या पद्धतीने तांदूळ आणि चणा डाळ भिजत घातलेली होती। त्यानंतर सकाळी ज्या पद्धतीने आपण इडलीचं बॅटर बनवतो ना त्या पद्धतीनेच हे बॅटर बनवून घेतलं आणि थोडंसं घट्ट वाटलं म्हणून इथे मी पाणी सुद्धा टाकलेलं आहे। त्यानंतर त्यामध्ये थोडीशी साखर, लिंबू सत्व आणि थोडं तेल टाकून याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान स्पंजी होण्यासाठी हवं तर यामध्ये तुम्ही सोडा सुद्धा घालू शकता। तर हा खरं तर इडली पात्रामधला ढोकळा आहे की नाही रेसिपी थोडीशी नवीन, पण इडली पात्रामधला हा ढोकळा चवीला अगदी भन्नाट लागतो। तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा। ज्या पद्धतीने आपण इडलीचं बॅटर बनवतो त्याच पद्धतीने आपल्याला हे बनवायचं आहे। फक्त इथे आपल्याला उडीद डाळ ऐवजी चणा डाळ वापरायची आहे आणि छान अशा माझ्या ढोकळा इडली तयार झालेल्या आहेत। त्यानंतर त्या थंड होऊ दिल्या आणि मस्त अशा कट करून घेते आणि त्याला छान अशी फोडणी आता इथे देऊन घ्यायची आहे। तर नेहमीच आपण बेसन पिठाचा रव्याचा ढोकळा तर बनवतोच, म्हटलं चला यावेळेस थोडंसं वेगळं काहीतरी ट्राय करून बघूया आणि सगळ्यांना आवडतं का ते देखील बघूया। पण आमच्या घरातील मंडळींनी अगदी प्लेट बोट चाटून खाल्ली आणि सगळ्यांना खूप हा ढोकळा आवडला। त्यानंतर फोडणी करून घेतली। फोडणीमध्ये थोडंसं पाणी टाकलं, पाण्यामध्ये थोडी साखर आणि लिंबू देखील पिळून घेतलं आणि त्यानंतर जी इडली ढोकळा आपला केलेला होता ना तर तो त्यामध्ये टाकून मिक्स करून घेतला। छान कसा वाटला नक्की सांगा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। बाय।